हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, आज एक नवीन मी परत एक छान असं घेऊन आले रेसिपी आणि खूप छान होतं हे. बाहेरचं जर आपण आणायला गेलं तर खूप महाग पडतं. 150 ते 200 रुपयाला 250 ग्रॅम मिळतं. त्यापेक्षा आपण कमीत कमी साहित्यामध्ये घरातल्या घरात केलं ना, खूप छान होतं. बघा, मी अख्खा मसूर घेतले, आता एक बाउल म्हणजे एक वाटी घेतलेला आहे. आणि हे एका बाउलमध्ये आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि मग परत पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे. पण इथं एक ट्रिक आहे, ज्यानं की अख्खा मसूर तळल्यानंतर खुसखुशीत होतं आणि नमकीन छान होते आपल्याला. हे बघा, सोडा घालायचा 1 चमचा आपल्याला ह्या पाण्यामध्ये. असं व्यवस्थित सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभर हे असंच पाणी आपल्याला घालून ठेवून झाकून ठेवायचं आहे. एक प्लेट झाकून आपल्याला रात्रभर असं ठेवून द्यायचं आहे. बघा, आता मी सकाळी बघितलं, बघा किती छान फुललेत आणि हलके फुलके झालेत आणि छान भिजलेत सुद्धा. आता हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला, स्वच्छ सगळं नितळून घ्यायचं आहे 2-3 वेळा धुवून. सोड्याचं सगळं पाणी गेलं पाहिजे. आणि एक टॉवेल किंवा पातळ ओढणी काहीतरी घ्यायची आणि त्याच्यावर असं हे आपल्याला वाळत घालायचं. अर्धा ते पाऊण तास पूर्ण ह्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे. असं सगळं करायचं आहे आपल्याला. ते वाळलं गेलं पाहिजे म्हणजे पाण्याचा अंश त्यातला कमी झाला पाहिजे. बेडरूममध्ये खिडकी मोठी असल्यामुळे मी तिथंच घातलं, त्याला वारा भरपूर येतो म्हणून. बघा, छान असं ह्याचा ओलसरपणा गेलेला आहे. आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवले. बघा, तेल पण छान कडकडीत तापले. आता हे अख्खा मसूर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे. तेलात घातल्यानंतर ते उडतात, त्यामुळं ना असं झारी धरायची किंवा ह्याच्यापेक्षा मोठी जर तुमच्याजवळ झारी असेल तर असं त्याच्यावर ठेवायचं आणि आपल्याला ते छान असं तळून घ्यायचं आहे खुसखुशीत असं. जर तेलाचे बबल्स यायला बंद झाले की समजायचं आपलं अख्खा मसूर छान तळून झाला आहे आणि पाण्याचा अंश त्यातला कमी झालेला आहे. आणि बघा, किती छान असं तळून वर आलेले आहेत आणि खुसखुशीत झालेलं आहे. असंच मी सगळे अख्खे मसूर तळून घेणार आहे. बघा, हे असं आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा बारीक कोलचं जाळी असलं तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता एक वाटी इथं मी शेंगदाणे घेतलेत. हे पण छान लालसर रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि ह्याच्यासोबतच तुम्ही काजू, बदाम आणि जर तुम्हाला काही त्यात ॲड करायचं असलं तर ते सुद्धा घालू शकता. मी फक्त इथं बदाम घेतलेत. बघा, 1-2 सेकंद फक्त तळून घ्यायचे ते. आता इथं मी शेव त्यामध्ये नमकीनमध्ये लागणार म्हणताना शेवचं बेटर केले, लसूण शेवचं. ह्याची रेसिपी मी वेगळी तुम्हाला देईन. मग आता हे साच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि आता तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. हे लसूण शेव खूप छान होतं आणि खुसखुशीत होतात आणि खायलासुद्धा छान लागतं. चिवड्यामध्ये सुद्धा घालून खाल्लं तर चालतं. बघा, आता हे तळून घेतलेले अख्खा मसूर मी एक आता काचेच्या मोठ्या बाउलमध्ये काढते. आता आपण जे तळून घेतलेलं आहे ते सगळं ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, शेंगदाणे घेतलेत आता भाजलेले, बदाम घालायचे आहेत भाजलेले. छान चॉकलेटी कलर आला आहे बघा बदामला. आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी तळून घेतलेत, ते राहिलंच दाखवायचं तुम्हाला. लसूणसुद्धा आहेत तशाच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे. आणि हे शेव आपलं लसूण शेव. आता हे सगळं एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप छान होतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. कमी साहित्यात आणि घरातल्या घरात खूप छान होतं. जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशाच रोज नवीन छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन. आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा, इथं आता हळद, लाल शिमला मिरची पावडर आणि आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपली नमकीन छान अख्खा मसूरची तयार झालेली आहे. आता आपण छान गार्निशिंग करूया. बघा, खुसखुशीतपणाचा हलका फुलका असं की छान क्रंची असा आवाज येतोय आणि खूप छान वास येत होता. आणि हे असंच खाल्लं तरी चालतं किंवा आपण चिवड्यासोबत खाल्लं तरी चालतं. थँक्यू. व्हिडिओ